ती छातीशी लावून रडत होती. आई हळू आवाजात बोलत होती, तू कधी येणार रे बाळा? मी एकटी तुझी वाट बघत बसले. तुझे बाबा गेले आणि तूही मला सोडून गेलास का रे? रात्री 2 वाजता माझ्या फोनवर एक व्हॉट्सअप मेसेज आला आणि ते एका मेसेजने ना माझं संपूर्ण आयुष्य बदललं बरं का. पुण्यात राहणारा अमोल, साधा मिडल क्लास मुलगा, जॉब, ऑफिस, रुटीन लाईफ. त्या रात्री तो उशिरापर्यंत जागा होता, फोन स्क्रोल करत होता. अचानक व्हॉट्सअपवर एक नोटिफिकेशन आलं, अनोन नंबर. तो मेसेज उघडतो. तू मला विसरलास का, असा तो मेसेज वाचतो. अमोल थांबला. हा कोण आहे? त्याने नंबर चेक केला. नंबर सेव्ह नव्हता. त्याला वाटलं कदाचित रॉंग नंबर असेल. तो इग्नोर करतो. 2 मिनिटांनी पुन्हा मेसेज येतो, अमोल रिप्लाय दे ना बाळा. अमोलचा हात आता थरथरला. याला माझं नाव कसं माहीत? तो रिप्लाय करतो, तू कोण? त्यावेळेस त्याला एक रिप्लाय येतो पुढून, मी तो आहे ज्याला तू शेवटी सोडलं होतास. अमोलच्या डोक्यात विचार सुरू होतो, कोण असेल हा आणि मी कोणाला शेवटी सोडलं होतं? त्याला हलकसं आठवतं कॉलेजचे दिवस, एक जवळचा मित्र. पण तो विचार करतो आणि थांबवतो. फोन पुन्हा वाजतो. फोन व्हायब्रेट होतो. तुला आठवलं नाही का? त्या दिवशी तू मला एकटं सोडलं होतास. अमोलचा श्वास आता वाढतो. कुठला दिवस? त्याला प्रश्न पडतो. तो रिप्लाय करतो, तू नेमकं कोण आहेस? आज 3 वर्ष झाली, पण मी अजूनही तिथेच आहे रे. अमोल मात्र आता घाबरतो. तिथेच आहे म्हणजे? फोन शांत, कोणताही रिप्लाय नाही. त्या रात्री अमोल झोपू शकत नव्हता. त्याच्या डोक्यात एकच विचार होता की मी कोणाला सोडलं होतं एकटं. तो मेसेज कोणाचा होता आणि अमोलनं नेमकं कोणाला सोडलं हे आपण पाहूया. सकाळ झाली. अमोलच्या डोक्यामध्ये एकच विचार होता. रात्रभर त्याला झोप आली नाही. फोन उघडला, व्हॉट्सअप ओपन केलं आणि आज तरी आठवेल का? अमोल रिप्लाय करतो, कोण आहे तो आणि मला का मेसेज करत आहेस? समोरून रिप्लाय येतं, तू मला विसरलायस आता, पण मी तुला विसरलो नाही आहे. अमोलच्या डोक्यात एक जुना सीन आला. 3 वर्षापूर्वी रात्री हायवेवरती तो आणि त्याचा बाबा, त्याचे वडील, सिंपल मेहनती माणूस, नेहमी त्याच्यासाठी सॅक्रिफाईस केलं, स्वतःच्या इच्छा सोडल्या. पण अमोल नेहमी बिझी असायचा बरं का. हे त्याला आठवू लागलं. कधीच प्रॉपरली बोलला नाही आहे. त्या दिवशी दोघांमध्ये भांडण झालं होतं. बाबांनी सांगितलं थोडा वेळ आमच्यासोबत घालव. अमोल चिडून म्हणाला, मला वेळ नाही आहे, माझं आयुष्य आहे, मी काहीही करेन. हे सगळं त्याला आठवत होतं बरं का. तो रागात घराबाहेर निघाला. बाबा त्याच्या मागे आले, अमोल थांब रे बाळा थांब. रस्ता क्रॉस करताना अचानक ॲक्सिडेंट झाला. बाबा खाली पडले. ते ओरडत होते, अमोल अमोल. अमोल आता घाबरला होता. लोक जमतील, पोलीस केस होईल. तो तिथून हे विचार करून निघून गेला. लोकांनी बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण उशीर झाला होता. अमोलचे हात थरथरले. हे खरं आहे का? फोन व्हायब्रेट होतो. आठवलं का? अमोल रिप्लाय करतो, बाबा तुम्ही आहात का? समोरून उत्तर येतं, हो तोच मी आहे, ज्याला तू त्या दिवशी एकटं सोडलं होतं. अमोल आता घाबरतो, बाबा पण तुम्ही तर
रिप्लाय करतो. शरीर गेलं रे, पण काही प्रश्न अजूनही जिवंत आहेत. अमोल रडतो. मी घाबरलो होतो बाबा, मी पूर्णपणे घाबरलो होतो. मी काय करावं, कुठं जावं मला काहीच समजत नव्हतं. मी परत येणार होतो, पण ज्यांना आपण सोडून जातो ते आपली वाट पाहत राहतात. अमोल विचारतो, बाबा तुम्हाला काय हवं आहे आता? फक्त एकदा तुम्ही सांगा काय हवं आहे. बाबा म्हणतात, फक्त एकदा त्या जागी ये, ज्या ठिकाणी तू मला एकटं सोडलंच होतं ना, त्या ठिकाणी तू फक्त एक वेळेस ये. आज रात्री 2 वाजता ये. अमोल त्या ठिकाणी जाणार का आणि तेथे त्याला काय दिसणार, आता आपण पाहूया. अमोलला कळलं की तो व्हॉट्सअप मेसेज त्याच्या वडिलांचा होता, ज्यांना त्याने त्या दिवशी एकटं सोडलं होतं आणि आता त्याला बोलावलं होतं त्या जागी ज्या ठिकाणी त्याने एकटं सोडलं होतं. रात्री 2 वाजता, रात्री 1:45 अमोल त्या रस्त्यावर उभा होता. पूर्ण शांतता, रस्त्यावर काहीच नाही आहे. थंड वारा, त्याच्या हातात मोबाईल होता. हृदय जोरात धडधडत होतं. मी इथे का आलो असं त्याला वाटत होतं. हे खरंच आहे का असं त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागले. आता मात्र घड्याळामध्ये 2 वाजले होते. फोन व्हायब्रेट होतो आणि मेसेज येतो की मी आलोय. अमोल इकडे तिकडे बघतो, कोणीच नाही आहे. अचानक थंड वारा जोरात सुटतो. त्याच्या अंगावर काटा येतो. त्याला मागून पावलांचा आवाज येतो. टक 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 असं त्याला आवाज येतो. अमोल हळूच मागे वळतो आणि पाहतो तिथे एक सावली उभी होते. ती हळूहळू पुढे येत होते आणि तो चेहरा त्यांच्या बाबांचा होता बरं का, ज्या बाबाला त्याने रस्त्यावरती एकटं सोडलं होतं. अमोल म्हणतो, बाबा मला माफ करा, मी घाबरलो होतो, मला माफ करा. बाबा म्हणतात, मला माहिती आहे रे बाळा, तू घाबरला होतास, पण त्या दिवशी मला तुझी गरज होती बरं का. त्या दिवशी तू मला रस्त्यावर टाकून गेलास, एकटं सोडून गेलास. मी रस्त्यावर पडलेलो होतो आणि फक्त तुझं नाव घेत होतो, पण तू मात्र मला सोडून तिथून निघून गेलास. अमोल जमिनीवर बसतो. मी चुकीचा होतो बाबा, मला माफ करा, मी तुम्हाला समजलो नाही आहे, तो असे म्हणतो. बाबा पुढे म्हणतात, अमोल मी तुला शिक्षा द्यायला आलो नाही रे, मी फक्त तुला एक गोष्ट सांगायला आलो आहे. आई अजून जिवंत आहे, आई अजून तुझी जिवंत आहे रे, आणि ती अजूनही तुझी वाट बघत आहे. अमोल थांबतो. आई जिवंत आहे, ती एकटी आहे. बाबा मान हलवतात. मी गेलो रे, पण ती अजूनही रोज तुझं नाव घेत आहे. फक्त तिला जाऊन एक वेळेस भेटतो. ती फक्त तुझं नाव घेत आहे, रडत आहे, एकटी पडलेली आहे. तिला जाऊन तू एक वेळेस भेट. अमोल रडत म्हणतो, बाबा मी आता बदलणार, मी तिच्यासोबत राहणार. अचानक वारा थांबतो आणि बाबा गायब होतात. अमोल एकटाच उभा होतो. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ही शेवटची शीन आहे. अमोल आईकडे परत जाणार का आणि त्याचं आयुष्य कसं बदलेल, आता आपण पाहूया. त्या रात्रीनंतर अमोल विचार करतो, यावेळेस उशीर होऊ द्यायचा नाही आहे. तो बसमध्ये बसतो. खिडकीतून बाहेर बघत होता. प्रत्येक दृश्य त्याला आठवण करून देत होतं. लहानपण, आईचं प्रेम, बाबाचा त्याग, मी इतका कसा बदललो, असे विचार त्याच्या मनामध्ये येत होते. तो गावात पोहोचतो. घरासमोर उभा राहतो. तेच जुनं घर, तेच दार, पण आत काय असेल. तो हळूच दार उघडतो. घरामध्ये शांतता. आई, आई असा आवाज देतो, परंतु आवाज काही येत नाही आहे. घराच्या कोपऱ्यात त्याची आई शांत बसलेली होती. हातात जुना फोटो. त्या फोटोमध्ये अमोल आणि त्याचे बाबा ती छातीशी लावून रडत होती. आई,
हळू आवाजात बोलत होती, तू कधी येणार रे बाळा? मी एकटी तुझी वाट बघत बसले. तुझे बाबा गेले आणि तूही मला सोडून गेलास का रे? असे म्हणून ती रडत होती. अमोल तिथे थांबला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. तो हळू पुढे गेला आणि म्हणतो, आई. आई थांबली, हळूच मागे वळली आणि तिच्या डोळ्यात आश्चर्य आलं. त्याला आश्चर्य वाटलं. अमोल. ती उठली आणि त्याला मिठी मारून रडू लागली. तू खरंच आलास का रे माझ्या बाळा? का मी स्वप्न तर पाहत नाहीये? अमोल म्हणतो, आई मी खरंच आलोय, मला माफ कर. मला खूप उशीर झाला आई, मला माफ कर. मी बाबा गमावलो, पण तुला मी गमावणार नाही. आता मी एक मोठी चूक केलोय, आता दुसरी मी चूक करणार नाही आहे. असे म्हणून तो रडू लागला. आई त्याचे डोळे पुसते आणि म्हणते, उशीर झाला तरी चालतो रे बाळा, फक्त तू परत आलास ना, बस झालं मला. दिवस गेले. अमोल आईसोबत राहावं लागला. तिच्यासोबत जेवायचा, तिच्याशी बोलायचा, पण प्रत्येक वेळी जेव्हा तो बाबाची जागा बघायचा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. म्हणून सांगतो मित्रांनो, काही चुका आयुष्यभर साथ सोडत नाही आहे. एक दिवस अमोल त्या रस्त्यावर गेला जिथे त्याने बाबाला सोडलं होतं. तो तिथे शांत उभा होता. बाबा मी बदललोय आता, पण तुम्ही नाही या जगात. तो त्या ठिकाणी उभा टाकून म्हणत होता. म्हणून सांगतो मित्रांनो, आपण सगळे आयुष्यात बिझी होतो, पण ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवलं त्यांच्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो. आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते आपल्यासोबत नसतात बरं का. म्हणून आई वडील कधीच जास्त काही मागत नाही आहेत, फक्त थोडासा वेळ मागतात, थोडंसं प्रेम मागतात. ते द्यायला उशीर करू नका बरं का. जर ही कथा मनाला लागली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आई बाबाशी जरूर लिहा आणि आजच त्यांना फोन करा. फक्त एक फोन करा आणि विचारा, आई बाबा तुम्ही कसे आहात? एवढंच विचारा. फक्त 30 ते 40 सेकंदाचा कॉल, तेवढाच वेळ त्यांना हवा आहे. म्हणून आजच त्यांना कॉल करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.